आता मी आलोय आपल्या नवीन घराकडे, तर घर झालं पाहिजे म्हणजे मग सगळ्यांना मी होम टूर दिली. बघा नवीन घराला दरवाजा पण लागलेला आहे, आता त्याला सनमाइका लागली. भाऊ आणि मी चाललोय बॅनर बनवायसाठी. तर बघा किती खराब झालाय, काम पण आलेला आहे ये. आणि मी आणि सोन्या बघा ते लोअर कसे घेऊन चाललोय, काम माल लावायचं काम चालू. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतोय. तुम्हाला माझा लुक दिसत असेल, खूप जास्त चेंज झालेला आहे, स्ट्रेस पण दिसत असेल चेहऱ्यावरती, कारण सध्या इतके कामं चालू आहे आपल्या शॉपचे. कारण दसरा दिवाळी अवघ्या 2 महिन्याच्या याच्यावर आहे, त्याच्यामुळे आमच्या मागे इतके कामं लागलेले होते, त्याच कामाच्या गडबडीत होतो. आपला आता बजाजनगरला पण शॉप चालू झालेलं आहे, ओपनिंग नाही झालेली आहे, बजाजनगरच्या शॉपची सुद्धा ओपनिंग राहील. तर आपण सुपारी हनुमान मंदिराजवळ होलसेलचं सुद्धा आपलं नवीन शॉप चालू केलेलं आहे. परत तिथं न्यू बारबार रोड आहे, तिथे सुद्धा आपण आपलं होलसेलचं सेकंड आउटलेट ओपन केलेलं आहे. जागा कमी पडत होती तिथं, म्हणजे भरपूर सारं शॉपचेच कामं चालू होते. अजून आपलं फ्रँचायसीचे त्याचे पण कामं चालू झालेले. या सगळ्या कामातून मी जेवढा वेळ काढता येईल तेवढा वेळ काढायचा प्रयत्न केला, बट माझ्याकडनं काही ब्लॉग झाले नाही. बट आता आपले डेली ब्लॉग आहे ते चालू आहे, मी ते आता ब्लॉग मध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे कामं का असताना बट कामाच्या ठिकाणी, बट जेवढा ब्लॉग घेता येईल तेवढा ब्लॉग मी घेणार आहे. काहीच या ठिकाणी आलेला आहे साबुदाणा, हा सोमवार असल्यामुळे साबुदाणा आहे, तर चला साबुदाणा खाऊया. काहीच माझं जेवण सुद्धा झालेलं आहे, मी साबुदाणा खाल्ला. मला उपवास नसला तरी माझा साबुदाणा खूप जास्त फेवरेट आहे. साबुदाणा खाल्लेला आहे. मला एक व्हिडिओ काढायचा होता प्रमोशनल, तो व्हिडिओ पण काढलेला आहे. अरे माझे ब्लॉग नव्हते तेव्हा तू ब्लॉग केले 2-3 दिवस आहे ना. हा, पण मला आता कंटिन्यू करायचे. मला प्रोत्साहन दे जरा, म्हणजे तू ब्लॉग केले ना की मला प्रोत्साहन भेटतं की नाही गड्या तो पण करते, मग मी पण केले पाहिजे. हो का? पण मला प्रोत्साहन नव्हतं भेटत, तू ब्लॉग करत होती तेव्हा. काय नव्हतं भेटत, घ्यायला पाहिजे तू प्रोत्साहन माझ्याकडून. चला मी आपल्या नवीन घराकडे काय काम झाले बघून येतो एकदा. आज मी तुम्हाला आपलं होलसेलचं नवीन शॉप पण दाखवतो, सुपारी हनुमान मंदिराकडे जे ते पण शॉप दाखवतो, आणि पॉसिबल झालं तर बजाजनगरचं पण शॉप दाखवतो. बट त्याच्या पहिले बघा स्कूबी किती क्यूट झोपलेली आहे, एकदम मस्त. आणि आज आहे ना घरी कोणीच नाही, आरोही आणि मीच आहे. मम्मी गेली आता नवीन घराकडे, हर्षद गेला शाळेत, पप्पा गेले ड्युटीला, बाकी आपली बॉईज गँग त्याच्या कामाला. चला आपण नवीन घराकडे एकदा राऊंड मारून येऊ. नको यार, तू तिकडून आहे ना दुकानावर पण जाणार आहे, आणि मला घरी ना व्हिडिओ शूट करायचे थोडेफार. आणि माझं नाव बघितलं का, हे जे नाव आहे ना हे आपल्या अॅक्रेलिक पाटीवरच एवढं नाव उरलेलं होतं, ते कट करून इथं लावलेलं आहे ऋषी. आणि तो पोलीसवाला बघ वरती, तुम्ही आता ना आपण कार न नेताय ना आपली हिमालयन घेऊन जाऊ. मी हेल्मेट पण घातलेलं आहे. चलो आता मी आलोय आपल्या नवीन घराकडे. चला नवीन घराकडे काय काय काम झाले मी तुम्हाला दाखवतो. तर आता सध्या आपण किचन मध्ये, किचनचं जे मटेरियल आहे किचन मधलं इथलं ते टोटल सामान सुद्धा आलेलं आहे. इथे आहे ना आता किड्स बेडरूमचे जे डोअर आहे वॉर्डरोबचे, त्या डोअरचं काम चालू आहे. हॉलमध्ये तर जास्त काही काम झालेलं नाहीये, बट इकडं टीव्ही पॅनल, टीव्ही युनिटचं थोडंसं एवढं काम झालेलं आहे. चला आपण आता वरती जाऊ. घराचं काम आहे ना जरा हळू चालू आहे, माझी एक्साइटमेंट अशी वाढत चाललेली, लवकर मला इकडे राहायला यायचंय. आपण आता किड्स बेडरूम मध्ये जातोय. इथं आता अशी बॉर्डर वगैरे लागलेली आहे दरवाजाला, मध्ये वॉर्डरोब वगैरे रेडी झालेलं आहे. आपण अशी थीम घेतलेली आहे हर्षदच्या बेडरूम मध्ये. हे हर्षदचं बेड आहे, या साईडला कुशनिंग असणार आहे, ती सनमाइका वगैरे लागणार आहे, लोअर्स आहे, भरपूर साऱ्या गोष्टी इथं. मम्मी पप्पाच्या रूम मध्ये बघू काय काम झालंय. ड्रेसिंग टेबल किती मोठा आहे, आणि इकडे दरवाजा वगैरे सगळं हाईड होणार आहे बाथरूमचा. ड्रेसिंग टेबल आहे इथे ना, आपण असं टेक्स्चर मध्ये डिझाईन घेतलेली आहे, हे बघा. आणि हे वॉर्डरोब आहे, इथं वुडन मध्ये डिझाईन घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये स्टिकर आहे. या साईडला पॅनेलिंग वगैरे असणार आहे. आणि 1-2 दिवसात आहे ना सगळं जेव्हा लागल ना इथलं मटेरियल वगैरे, तेव्हा म्हणजे अजून आयडिया येईल की आपलं घर कसं दिसतंय म्हणून. सगळ्यात भारी गोष्ट मम्मी पप्पाच्या बेडरूम मधलं जे साईड टेबल आहे का, ते किती क्यूट आहे बघा. हे बघा या साईडचं आणि त्या साईडचं एकदम भारी दिसतं, एकदम भारी. आपण आता सगळ्यात वरच्या रूम मध्ये जाऊ. तर बघा आपण आहे ना असं पीओपीचं हे फुल करून घेतलं होतं, बट तिकडनं निघालेलं आहे, तर आता त्यांना हे परत बनवायचंय. सिलिंग या साईडला अशी बॉर्डर घेतलेली, भरपूर काम बाकी आहे. ही सगळ्यात वरची बेडरूम आहे, तिचं भरपूर सारं काम बाकी आहे. इकडचे साईड टेबल जे आहे ना हे ग्लासवाले, हे ग्लासवाले, इथं मध्ये सुद्धा ग्लास असणार आहे. की लवकर घर व्हावं यार, लवकर घर झालं पाहिजे म्हणजे मग सगळ्यांना मी होम टूर देईल की कसं घर आहे. परत नवीन घरात व्हिडिओ होतील, म्हणजे एकदम भारी फिलिंग येते. मी आलोय आपल्या आता नवीन होलसेलच्या शॉपवर. आपलं नवीन होलसेलचं शॉप आहे, आणि इथे ना माल पण पडलेला आहे, डेलीचा आपला माल येतोय. आणि हे जे शॉप आहे आपलं होलसेलचं, हे आपलं सेकंड शॉप आहे, आणि फक्त दुकानदारांसाठी आहे. ज्या दुकानदारांना असा ट्रेंडिंगचा माल पाहिजे आपल्या दुकानासाठी ना, तर डायरेक्टली इथं छत्रपती संभाजीनगरला येऊ शकता. आपली जी पहिली ब्रांच आहे होलसेलची तिकडं सुपारी हनुमान मंदिराजवळ आहे सिटीमध्ये, आणि ही थोडी ऑफ सिटीमध्ये, बट हा रोड मोठा आहे, जेणेकरून म्हणजे कस्टमरच्या गाड्या वगैरे इथं प्रॉपरली लागू शकता, म्हणजे माल लोड होऊ शकतो गाडीमध्ये. हिशोबाने आपण इकडे एकदम मोठं केलेलं आहे. एवढंच नाहीये, आपण आहे ना ऑनलाईनचं डिपार्टमेंट पण इकडे करतो. हे जे शॉप आहे ना इकडचं, हे जे डिपार्टमेंट आहे हे इथं पूर्ण ऑनलाईनचं काम होणार आहे.
हे ऑनलाईन साठी सेक्शन असणार आहे. समोर सुद्धा भरपूर स्पेस आहे आपला. ऑनलाईन डिपार्टमेंट, ऑनलाईन डिलिव्हरीचे कामं इकडनं होणार आहे आणि इकडं होलसेल. आणि इथं लाईट फिटिंगचे कामं चालू आहे. अमोल बोलले म्हणत होते ब्लॉक करा ब्लॉक करा. मोबाईलचं बघा हालत खराब आहे. वहिनील म्हणा नवीन गिफ्ट करा म्हणा. आता फोन नवीन घेतली, शॉकेचा प्रॉब्लेम झालाय. आता वहिनील म्हणा नवीन फोन गिफ्ट करा. नाही आता होईल, आता देईन ना. तर काही आता ना आपल्याला आपल्या शॉप साठी बॅनर आणि ते बनवायचे. तर आता अमोल भाऊ आणि मी चाललोय बॅनर बनवायसाठी. 3 बॅनर बनवतोय आपण. 3 नाही 4 बॅनर. एक स्टँडी आहे, 2 बॅनर आहे मोठे, एक आडवं बॅनर आहे आणि व्हिजिटिंग कार्ड आहे. भरपूर सारे काम आहे आपले त्यांच्याकडे. भाऊ थंड प्यायचं काहीतरी, ज्यूस पाजा बरं का. तर काही आता आम्ही आलोय बॅनरचं काम करायला. या साईडला आपलंच काम चालू आहे. मी किती वर्षापासून येतो तुमच्याकडे लक्षात आहे का? कमीत कमी 8 वर्ष. 8 वर्षापासून भाऊ. सगळे काम यांच्याकडेच. ओपनिंगचं बॅनर पण दिसतंय का ते आपलं, ज्या मेन्सवरची पहिली ओपनिंग होती त्याच्या पहिले पण आहे. त्याच्या पहिले पण मी फोटोग्राफीचं काम करत होतो का, तशापासून कार्ड बिर्ड सगळं. मला बॅनर बनवायचंय. आम्ही आता बॅनरच्या कामासाठी आलेलो. 1 2 3 बॅनर बनले. आता 4थं स्टँडी पण बनलेलं आहे. आपलं जे नवीन ब्रँड आहे क्लॉथिंगचं SW18 ते पण बनलेलं आहे. आपलं बॅनर ते सगळं रेडी झालेलं आहे. चला भाऊ आता साईटवर जाऊ, कारण तिकडे इलेक्ट्रिशियन आणि त्यांचं पण काम चालू आहे. आणि आपण फॅन आणण्यासाठी आलो होतो मेन. तर आपल्याला फॅन पण घेऊन जायचं आहे. आम्ही होलसेलवर. आणि बघा किती सुंदर दिसतंय. खाली पण रिफ्लेक्शन किती भारी वाटतंय. 1 नंबर दिसतंय. ही आमची आयडिया एकदम भारी दिसते. इतकं सुंदर दिसतंय ना ते. बघा ह्या साईडचं जे शटर आहे ना, या साईडला मस्त ऑनलाईनचं डिपार्टमेंट राहील. नंतर आरोईची सोय इकडं. आरोईसाठी तर AC वगैरे लावून देईल, म्हणजे ऑनलाईनचं ऑर्डरचं जास्त ती काम बघते ना, त्याच्यामुळे तिच्यासाठी सेपरेट सेक्शन असणार आहे. परत इकडं स्टाफ पण असणार आहे, जे ऑनलाईनच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. एकदम भारी नियोजन चालू आहे सध्या. याच कामात मी बिझी होतो. आपली हिमालयन बघा किती खराब झाली आहे. एकदा तिला पण वॉशिंग करून आणावं लागेल. तर मोठी गाडी गेली वॉशिंगला. एकदा हिमालयनला, अल्टोला सगळ्या गाड्या वॉश करून आणावं लागणार आहे. आणि मेन म्हणजे माझा अवतार बघा किती खराब झालाय. दाढी वाढली, डोळे खोल गेले, केस वाढले. एकदा लुक वर पण करावं लागणार आहे. सगळा लुक चेंज करावं लागणार आहे. होलसेलच्या शॉप वरती ना हर्षू डॉन पण आलेला आहे. ये ओरड ये. चल वरती. हर्षू आपली गाडी कोणती आहे रे? माझी गाडी कोणती आहे दाखव. चल लवकर चालो दाखव. ऋषी दादाची गाडी कोणती आहे दाखव. कोणाची गाडी आहे? ऋषी दादाची का? तुला बसायचं का? वडिलांना बोलता येत नाही, बट सगळी जबान पोराला दिलेली. एवढा बडबड करतो डॉन. ये हर्षू आपलं नवीन दुकान कसं आहे? छान आहे नाही का? बघ असं म्हणे बघ, छान आहे. आमचे आवी भाऊ जे ना, हे रवी भाऊचे भाऊ आहे ना, त्यांचा मुलगा आहे. तुम्ही परत विचारशाल रिलेशन सांगा म्हणून सांगितलं. हो अमोल भाऊ, आम्ही सगळे मित्र आहे. आणि आमचा सोन्या आणि सोन्या इज बॅक. हा कसं चावी हर्षू आहे गे? कोणत्या गाडी चावी आहे? तिची का? हर्षू ना आम्ही ना आपली हिमालयन जी ना ती वॉशिंगला घेऊन आलेलो आहे, कारण ती लय खराब झालेली आहे. गाडी चकचक असली ना चालवायला पण मजा येते. काय करताय आता? नाव घालायची का? अंघोळ घालताना गाडीला. तर काही आमच्या गाडीची वॉशिंग झालेली आहे बघा. आई भाऊ गाडी घेऊन आले. आपली मोठी गाडी पण आहे ना, आज सर्व्हिसिंगला गेली होती, ती पण सर्व्हिसिंग होऊन आलेली. चला आपण तिला होलसेलवर घेऊन जाऊ. तर आता ना आरोही पण आली आपल्या होलसेलच्या शॉप वरती. तू बघितलं का आपलं होलसेलचं शॉप? हा त्या दिवशी रात्री आलो होतो आम्ही. कसं आहे? एकदम मस्त आहे. आता परत बघते ना, तुम्ही सामान लावलं ना, आता त्याला काही लाईट फिटिंग केली. बघून ये ना एकदा खाली बघ. लाईट आम्ही इतके भारी लावले ना, आयडिया करून असे मस्त स्क्वेअर करून. म्हणजे त्यांनी लावले, आयडिया आमची होती. इतके सुंदर दिसत आहे. जा खाली. चला खाली चला. आलोच. गाडी आली आपली. ठीक आहे. घरची लाईट गेलेली म्हणून आले मी. मेन म्हणजे येणार नाही लवकर, काम चालू होतं. आम्ही नवीन घराकडे बघा किती बच्चे कंपनी. दक्ष तू दात दाखव. हे बघा आमच्या दक्ष दात. तुमचे दात दाखवा. तुमचे दात दाखवा. ते दाखव. अरे वा सगळ्यांचे चांगले आहेत दात. आमचं लहानपण पण असंच होतं, खेबडं दुबडं. आता चांगले झाले. ते पण क्लिप लावून सरळ करून घेतले. तसं तर मी सकाळी एक राऊंड मारून गेलो होतो, पण परत एकदा बघायला आलोय. आणि आई भाऊन ते पण आले. आणि हर्षू डॉन पण. बघा नवीन घराला दरवाजा पण लागलेला आहे फायनली. आधीच लागलेला होता, आता त्याला सनमायका लागली. ओके भैया आजा. चला परत जाऊया आपण आपल्या होलसेल कडे. चलो बोलवू. कुठे काय होते? मॉलला गेले होते. कसं वाटतंय सगळा सेटअप? मॉल पेक्षा हम कम आहे क्या? कसं आहे आपलं होलसेलचं? सह्याद्री होलसेलर. सेकंड हँड, सेकंड आउटलेट. मम्मी झाडून काढते काय?
आम्हाला शॉपमध्ये ना लोअर्स लावायचे होते, तर आम्ही आता लोअर्स नेण्यासाठी आलोय. आणि मी आणि सोन्या बघा ते लोअर्स कसे घेऊन चाललोय, असे डोक्यावर घेऊन चाललेलो आहे. म्हणजे बघितलं किती बिझी मी आणि कोणते कोणते कामं करतोय, सगळेच कामं करतोय. आणि आपल्या धंद्यासाठी, आपल्या बिझनेससाठी सगळे कामं करावं लागते. बापरे. आता आम्हाला प्लायच्या शीट ते पण घ्यायचे आहे, एक बॉस चेअर घ्यायची आहे, 2 ऑफिस चेअर घ्यायचे आहे, 2 नाही 3 ऑफिस चेअर घेऊन टाकू आणि 2 प्लास्टिक चेअर. सोन्या अमोल भाऊ हात उकराला जडी ठेवा खाली ठेवा ना. बघितलं काहीच. आणि तू म्हणतो मी कुठं बिझी आहे, ब्लॉग काय येत नाहीये. रोजचे काम होतं असे धावपळ धावपळ धावपळ. आता ब्लॉग करतोय म्हणून तुम्हाला लक्षात तरी येतं की किती काम होतं माझ्या मागे. आता रिक्षात टाकून देऊ म्हटलं, मी का लोडिंग रिक्षा आहे म्हटलं. मी लगेच घरचा सोफा आणू म्हटलं, एवढं डोक्यात घेतलं. नंतर माहित पडलं ती ॲपे रिक्षा आहे, म्हणजे अशी रिक्षा आहे, अशी बसायची सीटर रिक्षा. सीटर रिक्षा आहे. तुम्हाला काय वाटलं? आरती लोडिंग नव्हती तिथे सोन्या. मला वाटलं लोडिंगच आहे. अरे ते मग आपण ते घेतलं काय लोअर्स घेतलं ते गेलं ना की ते मध्ये लावायला रिक्षा. जाऊ द्या आता, जाऊ द्या. काही आता आपले सरपंच पण आले होलसेलवर. कसा होता पहिल्या दिवशीचा एक्सपिरियन्स? सॉरी पहिल्या दिवस नाही, पण आपल्या ब्लॉग मध्ये सांगताना पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स होता. कसं चाललंय आपलं? गरीबी बरं आहे आपलं. हा गरीब तर काहीच आहे बघा, अशी लाइटिंग वगैरेचं काम झालेलं आहे. एक नंबर दिसतंय भाऊ. आता आम्ही माहिती का, डोक्यावर लोवर, डोक्यावर खुर्च्या, तिकडं सामान आणायला. हो आम्ही एवढं धावत पळत काम केले, सगळे इतके धावत पळत सगळं घेऊन आलो. सगळे दुकान बंद आले, इकडं पळ तिकडं पळ, हे घे ते घे, सगळं मटेरियल घेऊन आलो डायरेक्ट. आम्ही होलसेलवर आलो, थोडं मटेरियल उतरवलं इकडे, जे आणलं होतं ते आता डोक्यावर. आणि तेवढा संदीबाया भेटला आणि कांचनवणी भेटली, त्यांच्याकडनं पार्टी आज आम्हाला पाणीपुरीची. उपाशी मित्र मंडळ तयारच आहे आणि त्याला दोघाला उपवास आहे. आपल्याला नाही उपवास. हा चालतं. आता मम्मी ना घरून टिफिन घेऊन आलेली आहे. चला एकदा जेवण करून घेऊ. पप्पाला एवढं जवळ झालंय की पप्पा मस्त टी शर्ट ट्रॅक पॅन्टवर, मम्मी मस्त गाऊनवर फिरू शकते. आता लगेच होलसेलवर येऊ शकते. लोअर्स इतके भारी दिसताय ना आता लावली. सरपंच आले जेवण करून बसले लोळत. या साईडला आमचा सेटअप वगैरे झालेला आहे आणि आता आमचं माल लावायचं काम चालू आहे. हे साईडचं जे डिपार्टमेंट आहे ते जीन्सचं करतोय आम्ही. बाकी या साईडला शर्टचे त्याचे सॅम्पल लावायचे. आता रात्रीचे 2:30 वाजले आणि 2:30 वाजता आमचं हे सगळं काम चालू आहे. तर काही आता रात्रीचे 3 वाजले आणि आता मी घरी आलोय आणि मला खूप जास्त भूक लागली होती. सो घरात आहे ना पॉपकॉर्न होते, मनोभाऊने आणले होते सकाळी पॉपकॉर्न. तर मी आता पॉपकॉर्न खातो आणि झोपून राहतो. बघितलं एवढं काम चालू आहे, त्यातून मी डेली ब्लॉग करणार आहे गाईज. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. खूप दिवसानंतर ब्लॉग आलाय, सो मला सगळ्यांच्या कमेंट वाचायचे आहे. सो प्रत्येकाने कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I seek what you teach. I